स्वर यायला लागले. अक्रूरांनी विचार केला, मी नेतोय, पण जर कंसाने सांगितल्याप्रमाणे केलं तर ब्रजवासी मला विचारतील, आमचा कृष्ण तू नेला तर कुठे, मी काय सांगू, मी नेणार नाही, मी यशोदेव कृष्णाला सोडून देईन. जोर जोरांनी ओरडायला लागले. एकदम श्रीकृष्णाने आवाज दिला, काका यमुनेमध्ये स्नान करा. यमुनेमध्ये डुबकी मारल्याबरोबर आतमध्ये शेषशाही भगवंताचं दर्शन झालं. आश्चर्य वाटलं. उठून बघितलं तर भगवान शेषशय्या झाले होते आणि श्रीकृष्ण अक्रूरांनी ओळखलं की प्रत्यक्ष परमेश्वर आहे, याच कोणी काही करू शकत. घेऊन गेले. तिथे गेल्याबरोबर आणि बाग उद्यानामध्ये म्हणजे बागेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलं की काका आता आम्ही इथेच थांबू, पुढे येणार नाही, आम्ही उद्यानात थांबू. कारण काय की ज्या ठिकाणी कंस आहे तिथे मी राहू शकत नाही, आम्ही दोघे एका ठिकाणी जाणं शक्य नाही. अक्रूराची इच्छा अशी होती की आपल्या घरी राहावं सांगितलं आणि कंस मुक्ती झाल्यानंतर मी आपल्या घरी येईल, आम्ही इथेच उद्यानात राहू. अक्रूरांनी जाऊन समाचार दिले की आणि कृष्ण बलराम आणलेले आहेत. कंस घाबरून गेला. आठवा 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 सांगितलं. सगळेजण लक्ष ठेवा, आठव्याकडे लक्ष ठेवा, पहारेकरी सजग ठेवा. आणि ताबडतोब तिथून कंसाने श्रीकृष्ण काही वेळ विश्रांती करून नंद बाबाला सांगितलं की बाबा आम्ही मथुरा बघायला जावं. नंदबाबांनी सांगितलं बेटा हे आपलं गोकुळ वृंदावन नाही आहे, इथे रस्त्याच्या एका बाजूने चालावं लागते आणि इथे कंसाचा जय जयकार होतो. ग्वालबालाने सांगितलं बाबा आम्ही कंसाचा जय जयकार कशाला करायचा, बेटा कंसाचा जय जयकार न केला आणि तुम्ही जर बाळकृष्णाचा जय जयकार केला तर कंसाची शिपाई तुम्हाला पकडून घेते. नाही बाबा आम्ही नाही करणार. गेल्याबरोबर आणि काय भान राहते श्रीकृष्णाचा जय जयकार केला. मुली वृंदावन बिहारी लाल. सगळ्या मथुरेच्या स्त्रिया बघायला लागल्या. अनाशेत मथुरेच्या स्त्रियाच्या मुखामधून शब्द निघाले, या दोघने वहनने मतलोकलेख प्रेंकेंकनाद रुदितो क्षणमार्जनाद गायन्ति चैन मधुरस्य दियोश्रुकण्ठ्यो धन्याव्रज स्त्रिय उर्क्रम चित्तयान. ज्या वृंदावन गोकुळच्या गोपी गाईचं दूध काढताना, सडसारण करताना, संसाराचं प्रत्येक कार्य करताना श्रीकृष्णाचं गुणगान करतात त्या धन्य आहे. पुढे गेले. एक धोबी दिसला. विचारलं कुठे जातोय. माझ्या राजा कंसाचे नवीन नवीन वस्त्र घेऊन जातो, माझ्या ग्वालबालांना देशील म्हणाले. आणि तुम्ही जंगलात राहणार आहे, तुमच्या कधी बापाने तरी पाहिल्या आहेत का हे म्हणाले. जास्त कराल तर तोंड फोडल्या जाईल. आणि बलरामाने सांगितलं का नाही याचं तोंडच फुटलं पाहिजे. त्याच्या मर्मस्थळी प्रहार केल्याबरोबर सगळे कंसाचे वस्त्र बिखरून गेले एकदम आणि त्याचा मृत्यू झाला. ताबडतोब एक शिंपी आला. त्याला विचारलं तू कुठे जातोस. राजा कंसाचे कपडे शिवायला. माझ्या ग्वालबालांचे शिवून देतो महाराज, माझा अवभाग्य. सगळ्यांच्या मापाचे नवीन नवीन कपडे शिवून दिले. अगोदर त्यांना कपडे घातले. श्रीकृष्णाचा नियम होता शिवलेले कपडे घालायचे. त्यांना असं वाटलं होतं की नवीन कपडे घातले म्हणजे लग्न होते. प्रत्येक गोला सांगायला लागला त्याने या आता असं वाटतं माझं लग्न होणार, नवीन कपडे घातले, तू माझ्या बरोबर राहशील ना. म्हणाले हो. सुदामा नावाचा एक माळी मिळाला. फुलाचा हार घेऊन जात होता. त्याला विचारलं कुठे जातोस. राजा कंसाचा हार घालायला माझ्या आणि ग्वालबालांना त्यांना घालून देईल, तुम्हालाही घालून देईल. त्याच्यावर कृपा केली. कंसाची दासी मिळाली. त्याची 3 नावं त्रिवक्रा, सेरंदी आणि कुब्जा. कुब्जा बुद्धीला कुब्जा म्हटले. बुद्धीचा 3 ठिकाणचा वाकडेपणा कोणता. काम, क्रोध आणि लोभ ही 3 ठिकाणी वाकडी होती. सोन्याच्या वाटीत आणि चंदन घेऊन जात होती. विचारलं श्रीकृष्णाने कुठे जाते म्हणे
चंदन लावायला कंसा माझ्या गालबाला लावून देते, माझं सौभाग्य आहे मला. यांना तुम्हाला ती 3 ठिकाणी वाकडी होती. श्रीकृष्णाने तिच्या पायावर पाय ठेवून तिच्या हनवटी धरून तिला झटका मारल्यावर तिला सुंदर स्वरूप प्राप्त झालं. आपल्या घरी येण्याकरता प्रार्थना करायला लागली. सांगितलं कंस मुक्तीनंतर तुझ्या इथे. एका कापडाच्या दुकानदाराकडे गेले. त्यांनी स्वागत केलं, हार घातले फुलाचे आणि धनुष्यज्ञ कुठे होता बघायला गेले. जिथे धनुष्यज्ञ होता तिथे मोठमोठे मल्ल ठेवलेले होते. विचारलं धनुष्यज्ञ कुठे? आत आहे, आम्हाला जायचं आहे. आत कोणी जाऊ शकत नाही. आणि सांगितलं आम्ही जाणार. सांगितलं जाणाऱ्याला यमनगरीमध्ये जावं लागेल. दोघांनी सांगितलं. बलरामांनी सांगितलं कन्हैया आधी यांनाच यमनगरीत पाठवून, एकाला श्रीकृष्णाने पाठवून दिलं आणि एकाला बलरामाने. बाकीचे सगळे पहारेकरी घाबरून गेले आणि जा जा. तिथे श्रीकृष्ण गेले आणि अजून 2 दिवस धनुष्याची रक्षा व्हायला पाहिजे होती. पण अजून आणि त्याच दिवशी श्रीकृष्णाने गेल्यावर धनुष्य तोडून टाकला. मुली वृंदावन बिहारी समाचार केले, महाराज धनुष्य तुटला. पुरोहितांना बोलावलं. आता काय होणार? पुरोहित म्हणत म्हणत तू मरणार, आणखी काय होणार? बरोबर सांगितलं महाराज आम्ही त्याला जोडून देऊ. असं कुठे जोडलं होते? घाबरून गेला कौल. कोणी तोडला? म्हणाला त्या आठव्याने. आठवा कौल घाबरून गेला. ते बघायला गेले. 2 तुकडे 2 भाऊ हातात घेऊन गेले. दुसरा कोणता धनुष्य ठेवला आणि उद्या काय होणार हे ओळखून घेतलं आणि तिथे फुलाखाली. दुसरे दिवशी सकाळी रात्री गेल्या बरोबर संध्याकाळी नवीन कपडे. नंदबाबांनी सांगितलं बेटा हे नवीन वस्त्र आणले. कुठे काही गडबड की पूर्ण गडबड करत गेले, गडबड करत आले. बाबा प्रत्येक जण विचारत होता की तू कोणाचा मुलगा? मी सांगत होते मी नंदाचा मुलगा. कारण श्रीकृष्णाला माहिती होते इथे काहीतरी विस्फोट होणार. आणि ते तू कोणाचा? मी नंदबाबाचा मुलगा, मी यशोदेचा मुलगा. आणि नवीन कपडे दिले. बेटा जेवून घे. बाबा मला आईची आठवण येते, मी नाही जेवणार. श्रीकृष्णाने नाही म्हटल्यानंतर कोणी देखील तयार होईना. सगळ्यांकरता त्यांनी खाल्लं. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उठले. यशोदा नंदबाबांनी सगळ्यांना स्नान घातलं आणि जाण्याची तयारी करत इकडे मथुरेमध्ये जाहीर केला गेलं. आज सकाळी 10 वाजता राजा कंसाच्या दरबारामध्ये धनुष्यज्ञाच्या उपलक्ष्यामध्ये मल्ल युद्ध होईल. कंसाचे 2 मल्ल मुष्टिक आणि चांडूर इथे तयार होणार. सगळ्यांनी अवश्य यावं. हो झुंडीच्या झुंडी कंसाच्या दरबाराकडे जात आहेत. श्रीकृष्ण बलराम देखील गेले. दरबार कंसाचा गच्च भरला आणि तिथे आणि मुष्टिक आणि चाणूर नुसती लंगोटी घालून अंगाला सगळं तेल लावून उभे होते. अवाढव्य दोघांचंही शरीर होतं. तिथे उभे राहिले. आता कंसाच्या मुख्यमंत्र्यांनी उठून जाहीर केलं की या ठिकाणी आता मल्लयुद्ध होईल इथे. आणि राजा कंसाचे 2 मल्ल आपण बघितले तर. आणि इथे नंदाची जी 2 मुलं आली आहे त्या दोघांचं आणि दोघांबरोबर युद्ध होईल. धाकटा आहे त्यात चांदुराबरोबर आणि मोठ्याच मुष्टिकाबरोबर. नंदबाबा उठून उभे राहिले. महाराज माझी मुलं केवळ 11 वर्षाची आहेत. यांच्या बरोबर गीता बसा खाली म्हणाले. बालकृष्णाने सांगितलं बाबा आपण आशीर्वाद द्या, सगळं ठीक होईल. नमस्कार करून उभे राहिले. बालकृष्ण उभे राहिल्या बरोबर कंसाचं लक्ष गेलं आणि कंसाच्या मुखामधून शब्द निघाले, किती सुंदर बालक आहे. मंत्री महोदय एवढा सुंदर बालक आम्ही आजपर्यंत कधी बघितलं नाही. असं वाटते याला आपल्या अंगा खांद्यावर खेळवावं. याचे माता पिता किती भाग्यवान आहे. मंत्री महोदय जा त्याला घेऊन या आमच्या मांडीवर, आम्ही त्याला खेळवू. आणि कोण आहे हा बालक? मंत्र्याने सांगितलं महाराज हाच तो देवकीचा आठवा. घाबरून गेला. त्याला आणू नका, त्याला आणू नका. श्रीकृष्ण आणि ताबडतोब जाऊन सगळ्या ब्राह्मणांना नमस्कार केला. संत महात्म्यांना नमस्कार केला आणि श्रीकृष्ण तिथे गेले आणि 13 श्लोकांनी श्रीकृष्णाने भाषण दिलं की आम्ही युद्ध, पण हे आमच्या बरोबरीचे नाही आहे. हे अधर्म युद्ध आहे आणि हे काही उचित नाही आहे.
ते आता म्हणायला लागले, आता त्यांना मुष्टीच्या आता घाबरले. यांनी दोघांनी असं शरीर दाखवलं तिथे आणि श्रीकृष्ण जायला लागले. तेव्हा सुखदेवजी महाराज वर्णन करतात, मल्लानाम शनी नृणाम नरवरा स्त्रीनाम स्मरो मूर्तिमान गोपानाम सजनो सताम क्षितिभुजाम शास्ता स्वपित्रो शिशु मृत्युर्भोजपतेर विराड विदुषाम तत्वं परम योगिनाम वृष्णीनाम परदेवतेति विदितो रंगम गतसागरजा. मल्ल लोकांना असं वाटलं की आपला काळ आलाय आणि तिथे त्यांना वाटलं आपला काळ आलाय. राजे लोकांना वाटलं की आपलं राज्य करता आहे. ग्वालबालांना वाटलं आपला सखा आहे आणि बाल स्वरूपाच्या उपासकांना वाटलं की आपलं बालक आहे. कंसाला वाटलं की माझा शत्रू येतोय, माझा मृत्यू येतोय. आणि वृष्णीवंशाच्या लोकांना वाटलं की आपली इष्ट देवता आहे. तिथे 13 श्लोकात भाषण दिलं. चाणूरा बरोबर श्रीकृष्णाचं आणि मुष्टिका बरोबर मल्लयुद्ध सुरू झालं. नंदबाबा ताबडतोब घाबरून गेले. इकडे नंदबाबा घाबरल्याबरोबर सांगितलं, नारायणा माझ्या आणि मुलांची रक्षा कर. एकदम नंदबाबाला आठवलं की कुस्तीचे मालक हनुमानजी आहेत. नंदबाबा हनुमानजीची प्रार्थना करायला लागले, जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाय, कृपा करो गुरुदेव की नाय, जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाय, कृपा करो गुरुदेव की नाय, जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाय, कृपा करो गुरुदेव की नाय. बाळकृष्णाने ओळखलं. बलरामाला सांगितलं, दादा बाबा घाबरून गेले आहेत, आता जास्त वेळ करण्याचा अर्थ नाही. इकडे कंसाने आपले जयवाद्य वाजवण्याला सांगितलं की वाद्य वाजवा, माझ्या मल्लन आणि विजय होतोय. तिकीट दिंग वाजायला लागले. श्रीकृष्णाने चाणूराच्या मर्मस्थळावर प्रहार केल्याबरोबर त्याचे प्राण निघून गेले. बोलिये वृंदावन बिहारी लाल की. बलरामांनी मुष्टिकाच्या मर्मस्थळावर प्रहार केल्यावर त्याचे प्राण निघून गेले. बोलिये वृंदावन बिहारी लाल की. इकडे कंसाला कळलं, म्हटलं बंद करा, माझे मल्ल मारले गेले तुम्ही आणि जय जयकार करता. त्या दोघांना पकडा, नंदाला बंदी करा, वसुदेव देवकी दोघांना मारून टाका, सगळ्या यादवांना मथुरेमधनं हाकलून द्या. श्रीकृष्णांनी बलरामाला सांगितले की दादा तुम्ही बाबांकडे लक्ष ठेवा, मी मामांचे समाचार घ्यायला जातो. आणि डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तेवढ्या श्रीकृष्ण गेले. कंस उठून उभा राहिला होता. ताबडतोब त्याच्या डोक्यावरचा मुकुट काढून आसनावर ठेवला. केस धरून खाली ओढलं. पडल्याबरोबर श्रीकृष्ण छातीवर बसले आणि सांगितलं, मामा ज्या माझ्या माता पित्यांना विवाहापासनं कारागृहात बंद करून ठेवलं त्या देवकीचा मी आठवा, ज्या आठव्याला तुम्ही शोधता तुम्ही आठवा. मर्मस्थळी प्रहार केल्याबरोबर कंसाचे प्राण निघून गेले. वृंदावन बिहारी लाल की. कंसाचे मित्र राजे बदला घ्यायला आले. सगळ्यांना परास्त करून पाठवून दिलं आणि इकडे सगळे बराबर पळून गेले. श्रीकृष्ण आणि ताबडतोब नंदबाबाच्या जवळ गेले. नंदबाबाच्या जवळ गेले आणि सांगितलं, बेटा घाबरला, काही झालं? काही झालं नाही बाबा. आम्ही तिथे असताना एक लाल लाल वानर आलं तिथे. बेटा ते वानर नव्हतं, ते हनुमानजी होते. मी प्रार्थना केली, आपण वृंदावनात गेल्याबरोबर त्यांना आणि सवामन लाडूचा नैवेद्य दाखव आणि सगळ्या ब्रजवासी लोकांना पोटभर जीव घालू. नंदबाबा पुन्हा गुणगान करायला लागले मनातल्या मनात, जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाय, कृपा करो गुरुदेव की नाय.
करो गुरुदेव की नाई। जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसाई। करो गुरुदेव की नाई, कृपा करो गुरुदेव की नाई। बोली बजरंगबली महाराज की जय। आणि बाबा आपण इथेच बसा, आणि बाबा कोणी काही जरी सांगितलं तरी आपण लक्ष नका देऊ, बाबा मी आता येतो. आणि माहिती होतं इथे काहीतरी विस्फोट होणार, ताबडतोब धावत आणि गेले. बाबा आता येतो. कुठे गेले? कारागृहात गेले. कंस गेला हे कळल्याबरोबर कारागृहाची कुलप उघडल्या गेली आणि वसुदेव देवकीला मुक्त केलं. त्यांच्या हातात बेड्या होत्या आणि त्यांच्या बेड्या तोडायला शस्त्र आणायला सांगितलं. वेळ लागला, आपल्या दातांनी तोडल्या. नमस्कार केला. उग्रसेनाला मुक्त केलं. सांगितलं आजोबा मथुरेचे राजसिंहासन आपली वाट बघते. आणि ताबडतोब तिथून निघाले. जिथे श्रीकृष्णाने विश्राम केला त्याचं नाव विश्राम घाट झालेलं आहे. आपण आजही मथुरेला गेलात आपल्याला दिसेल त्या विश्राम घाटावर, आणि यमुनेची सकाळ संध्याकाळची आरती तिथेच होत असते. आणि तिथे श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या पुरातन पाषाण मूर्तीचं एक छोटस मंदिर देखील आहे. त्याचं नाव आणि विश्राम घाट आहे. श्रीकृष्णाला ज्या ठिकाणी तिलक केला गेला ते तिलक द्वार आहे. त्याला होली दरवाजा देखील म्हणतात. आणि कंसाच्या 2 पत्नी होत्या. 2 पत्नींचं नाव पूर्वार्धात कुठे नाही, उत्तरार्धात आहे. पूर्वार्धात का नाही आणि उत्तरार्धात काय हे दुपारच्या प्रसंगामध्ये कळेल. उत्तरार्ध दुपारी सुरू होईल तेव्हा त्या रडायला लागल्या. हे दोघेही तिथे गेले आणि जोरजोरांनी मामी मामी, मामा गेला, मामा गेला. त्यांचं रडणं शांत झालं. बेटा ते आपल्या कर्मांनी गेले. आपल्या कर्मांनी कसे गेले? आणि मामी तुम्ही दोघी का गेला नाही? आमच्या मामाला एकटं का पाठवलं? आणि रडायला लागले. बलरामांनी सांगितलं की चला आता. आणि ते गेल्यावर त्यांना कळलं यांनी दोघांनी मारलं आणि मेले. म्हणतात ते त्या दोघी जरासंधाकडे निघून गेल्या. त्या दोघी जरासंधाच्या मुली होत्या, सख्या बहिणी होत्या. इकडे आणि इकडे श्रीकृष्णाची शोभायात्रा काढली. नंदबाबांनी खाली उतरवलं आणि त्यांना लोणी खडीसाखर खाऊ घातली. शोभायात्रा संपण्याच्या मार्गात होती तेव्हा गर्गाचार्यांनी विचारलं की नंदबाबांना अजून आपण जात का नाही? सांगितलं श्रीकृष्ण येतोय. गर्गाचार्य वास्तविक नंद यशोदेचं आणि बालकृष्णावर किती प्रेम आहे हे गर्गाचार्यांना माहिती होतं. एवढं वास्तविक त्यांनी सांगणं उचित नव्हतं. त्यांनी सांगितलं श्रीकृष्ण आता आपल्या बरोबर येणार नाही. का बरं? तो देवकीचा आठवा आहे. आठवा. सुखदेवजी महाराज वर्णन करतात नंद बाबा मूर्छित झाले. बालकृष्ण धावत आले आणि त्यांना पाणी वगैरे दिलं. बाबा बेटा तू देवकीचा आठवा आहे. माझा कृष्ण कुठे गेला रे? बाबा मी तुमचाच आहे. बाबा बेटा ज्या गर्गाचार्यांनी तुझं नामकरण केलं ते खोटं सांगतील. बाबा सगळं खोटं. बघा ज्ञान आहे, प्रेम नाही आहे. ज्ञानाच्या जोडीला प्रेमाची ती आवश्यकता असते. आणि बेटा बाबा मी तुमचाच आहे. बाबा मग बेटा वृंदावनला जायचं आहे. बाबा कंसाचा वध माझ्या हातून झालाय. कंसाचे मित्र राजे आता बदला घ्यायला येतील. मी जर वृंदावनामध्ये आलो तर आपल्या वृंदावनची भूमी युद्धभूमी होईल. मला युद्ध करायचं नाही आहे बाबा. माझी वृंदावनची भूमी मला युद्धभूमी होऊ द्यायची नाही. माझं काम झालं मी अवश्य बेटा मी एकटा जाऊ. बेटा तुझी आई जिवंत राहणार नाही. तू आला नाहीच बघून. बाबा आईला समजा. बाबा बाबा माझ्या आईकडे लक्ष ठेवा. माझ्या गाईंकडे लक्ष ठेवा. बाबा मी येईल. बाबा मी आलो आणि मला जर तुम्ही न दिसला तर मला बरं नाही वाटणार. बाबा नाही बेटा आम्ही तुझी वाट बघू. तू ये बेटा. आम्ही तुझ्याकरता प्रेम केलं. प्रेमामध्ये आग्रह होऊ शकतो, दुराग्रह नाही होऊ शकत. डोळ्याला धारा लागल्या. सुखदेवजी महाराज वर्णन करतात
आणि वारंवार बाळकृष्णाला जवळ घेतात. अहो 11 वर्षापर्यंत आपला मुलगा आहे आणि 11 वर्षानंतर आपला मुलगा नाही हे कळल्यानंतर काय स्थिती होईल माणसाची. निघाले, गाडीत बसले, ग्वालबालाकडे बघितलं. सगळ्या ग्वालबालांनी जे नवीन वस्त्र घालून दिले होते ती सगळी नवीन वस्त्र काढायला लागली. बाळकृष्णाने विचारलं, हे काय करता कन्हैया? तुला काय वाटलं? तू आम्हाला नवीन वस्त्र दिली म्हणजे आम्ही तुला विसरून जाऊ? आम्हाला नको आहे ती. कन्हैया, आम्ही गरीब होतो, आम्ही आपली ताक भाकरी खात होतो, तू आम्हाला लोणी कोणी साखर तुझी सखावत म्हणून आमच्याकडे कोणी डोळेवर कडून बघत नव्हतं. आता आम्ही कोणाकडे जात? कन्हैया, आम्हाला लोणी कधी साखर नको, आम्हाला तू पाहिजे. मी येईल. सगळ्यांनी नवीन कपडे काढले, टाकून दिले, डोळ्याला धारा लागल्या. नंद बाबा रथामध्ये बसले, गाडीत बसले, जायला लागले. वारंवार बाळकृष्णाचे नमस्कार बाबा, येईल बाबा, आईला सांभाळा. शिवदेवजी महाराज वर्णन करतात, नंदबाबाचा रथ दिसेनाचा झाल्याबरोबर श्रीकृष्णाने बलरामाच्या खांद्यावर मान टाकली, आपल्या मालात गेले आणि रडत बसले. परमेश्वराला केवळ तुमचं प्रेम पाहिजे, बाकी काय. रथ गेल्याबरोबर यशोदा तर मूर्छित होती आणि एकदम सगळ्यांनी सांगितलं, तुझा कन्हैया आला, तुझा कन्हैया. यशोदा उठली, कपड्याची शुद्ध नाही. मी माझ्या कन्हैयावरनं तुकडा पाणी आहे, भाताची मूद आहे. आतमध्ये गेली आणि पोळी आणली, भाताची मूद आणली, तांब्या आणला. कन्हैया, कन्हैया. बघितलं तर सगळे ग्वालबाल डोळ्याला धारा लागलेल्या आहेत. आणि यशोदेने बघितलं, तोक भद्र मनसुखा कन्हैया कुठे आहे रे? सगळ्या ग्वालबालांनी सांगितलं, काय झालं? सगळे ग्वालबाल आपल्या घरी निघून गेले रडत रडत. ज्या गाडीमध्ये नंदबाबा बसले होते तिथे यशोदा आली. कन्हैया, कन्हैया. नंदबाबाची मान खाली होती. मान, माझा कन्हैया कुठे आहे? आपण रडता का बरं? मी माझ्या कन्हैयावरनं तुकडा पाणी होय कुठे? यशोदा, कन्हैया आपला, कन्हैया भेटीचा आपल्याला कोणी सांगितलं? ज्या गर्गाचार्यांनी नामकरण केलं त्यांनी सांगितलं. देवकीचा कृष्ण मी देवकीकडे पाठवला. यशोदेचा कृष्ण कुठे? यशोदेचा कृष्ण कुठे? मी आपल्याला सांगितलं माझ्या कृष्णाला नेऊ नका म्हणून, आपण घेऊन गेलो. देवकीचा कृष्ण देवकीकडे गेला, यशोदेचा कृष्ण कुठे? शिवदेवजी महाराज वर्णन करतात, यशोदा पागल झाली. त्याला त्याला प्रत्येक गोष्टीला विचारतो, माझ्या कृष्णाला प्रत्येक गोष्टीला माझ्या कृष्णाला बघितलं आणि यशोदा व्याकुळ झाली.
जय श्री राधे, जय जय श्री राधे। बोलिए सद्गुरु परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय। आज दुपार आणि ज्या वेळेला गर्गाचार्यांकडनं नंदबाबांना कळलं की श्रीकृष्ण देवकीचा आठवा आहे, नंदबाबांना अतिशय दुःख झालं. 11 वर्षपर्यंत आपला मुलगा म्हणून राहावं आणि 11 वर्षानंतर माहिती व्हावं की हा दुसऱ्याचा मुलगा आहे, त्यात माता पित्यांची आणि स्थिती होईल. अतिशय दुःखाने नंदबाबा वृंदावनला निघून गेले. आणि इकडे मथुरेचं राज्य उग्रसेनाचं होतं. उग्रसेनाला श्रीकृष्णाने सांगितलं की आजोबा, मथुरेचं राज्य सिंहासन आपली वाट बघते आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळ्यांना असं वाटलं होतं की मथुरेचं राज्य श्रीकृष्ण स्वीकार करेल. सगळ्यांनी सांगितलं, आग्रह केला की मथुरेचं राज्य आपण, श्रीकृष्णाने सांगितलं राज्य माझं नाहीच आहे, हे राज्य आणि आजोबांचं आहे. उग्रसेनांचा नातू श्रीकृष्ण, हे त्यांचं आहे, अधिकार त्यांचा आहे. आणि त्यांना खूप आग्रह केला, पण नाही, मथुरेचं राज्य आपणच स्वीकारावं. पुन्हा त्यांना राज्याभिषेक केला. श्रीकृष्णाने सांगितलं, मी आपला सेवक म्हणून काम करेल. सांगितलं, मी कंसाची मुक्ती केली, ती कंसाचा वध केला, ते राज्य करण्याकरता नाही केला. कंस अतिशय दुष्ट होता. आपण प्रत्यक्ष माता पिता असून देखील आपल्याला त्यांनी कारागृहात बंद करून ठेवलं होतं, म्हणून कंसाला मुक्त केलं. राज्य आपलं आहे, आपण राज्याचा स्वीकार करावा आणि मी आपला सेवक म्हणून काम करेल या ठिकाणी. तेव्हा उग्रसेनाला पुन्हा राज्याभिषेक केला. राज्याभिषेक केल्यानंतर वसुदेवानी श्रीकृष्ण आणि बलराम यांचा यज्ञोपवीत संस्कार करून दिला. यज्ञोपवीत संस्कार म्हणजे मौंज्य. आणि पूर्वीच्या काळी यज्ञोपवीत संस्कार झाल्यानंतर त्या ब्रह्मचर्य चुकल्यानंतर त्याला गुरुच्या घरात जावं लागत असे. प्रश्न उपस्थित होतो की श्रीकृष्णाला गुरुगृह देण्याची आवश्यकता काय आहे. इंद्राच्या स्तुतीत आपण ऐकलेलं आहे. इंद्राने काय स्तुती केली, स्वच्छंदोपात देहाय विशुद्ध ज्ञानमूर्ते सर्वस्मै सर्व बीजाय सर्वभूतात्मने नमः. आपण आपल्या इच्छेने देह धारण करणारे आहात आणि विशुद्ध ज्ञानाची आपण मूर्ती आहात. पण गुरु शिवाय भवसागर तरणं अति कठीण आहे. गोस्वामीजींनी काय लिहिलं, गुरु बिनु भाव निधी तरई न कोई ब्रह्मा शंभू हो सुई जोई. गुरु शिवाय भवसागर तरणं अशक्य नाही तर असंभव आहे. गुरु म्हणजे, आणि हा काही डोक्यावर बोजा नसतो, गुरु हा मार्गदर्शक असतो. तेव्हा आणि वेदामध्ये देखील सांगितलेलं आहे की तद्विज्ञानार्थम सगुरुने आधी गच्छेत समित्पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. त्याच्याकरता एक श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असा गुरु पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे वेदवेत्ता, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्याची ब्रह्मनिष्ठा आहे आणि ज्याला ब्रह्माचा साक्षात्कार झालेला आहे. साक्षात्कार आपण म्हणतो, साक्षात्कार कठीण नाही, अति सुलभ आहे. तेव्हा तर सांदीपनी ऋषीच्या आश्रमात आणि क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर अवंतिका नगरी नावाचं गाव आहे. अवंतिका नगरी म्हणजे आज मध्य प्रदेशात उज्जैन नावाचे गाव आहे, ती अवंतिका नगरी आहे. क्षिप्रा नदी आजही तिथे आहे. त्या ठिकाणी सांदीपनी ऋषी आले होते. सांदीपनी ऋषी हे आणि काशीला राहणारे. ही पौर्णिमाची जी आली होती, मधुमंगलची आई जी आणि गोकुळ वृंदावनचा वास करत होते, ती सांदीपनी ऋषीची आई होती. आणि तिच्या बरोबर जो मधुमंगल मुलगा होता तो सांदीपनी ऋषीचा मुलगा होता. पण आजीच्या अंगावर मुलगा खूप असल्यामुळे तो नेहमी आजीजवळच राहत असे. तो देखील तिच्या बरोबर आला होता. तेव्हा सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये यांना पाठवलं.
कृष्ण बलराम तिथे गेले. आश्रमात गेल्याबरोबर आश्रमाच्या दारावरती एक ब्राह्मण बालक, दिसायला अतिशय देखणा, अगदी रोड आणि एक धोतर नुसता नेसलेला आणि खांद्यावरती पाण्याची घागर भरलेली होती, खांद्यावर घेतली भरलेली घागर. हे गेल्याबरोबर यांना विचारलं, यावं, आपण कुठून आलात? सांगितलं, आम्ही मथुरेहून आलो आणि चक्रवर्ती उग्रसेन राजाचे आम्ही नातू आहोत, यावं म्हणाले. कोण आहे हा बालक? एक नागरी ब्राह्मण आहे. नागरी ब्राह्मण म्हणजे गुजरातचा राहणारा, ज्याचं चरित्र आपण आज शेवटी ऐका, तोच तो सुदामा. आणि श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट पहिल्यांदा गुरुच्या दारामध्ये झाली. अगदी सुरुवातीच हे बसले तिघे, एकमेकाला बघून हसले. तो सुदामा घेऊन गेला संदीप ऋषीला की हे उग्रसेन राजाचे नातू आहेत, आले. ठीक आहे बेटा. आणि दोघांनी बसवलं तिथे त्यांना आणि बोलले त्यांच्याशी. आणि त्यांनी सुदामाला विचारलं. सुदामा आपलं निघून गेला, आपल्या आणि कुटियामध्ये निघून गेला. त्यांनी आवाज दिला सुदामाला, सुदामा. गुरुने आवाज दिला, हा गुरुदेव, तुझ्या कुटियामध्ये कोण आहे रे? ते सांगितलं, गुरुदेव, माझ्या कुटियामध्ये मी एकटाच आहे, कोणी नाही. कारण काय की सुदामा अति गरीब होता आणि अति सालस होता, सज्जन होता. सुदामा याचा अर्थ माहिती आहे आपल्याला? इंद्राचं दमन करणारा आहे, त्याला सुदामा म्हणतात. दमेती इंद्रिया इथे सुदामा. आणि इतका हे होता काय हो, सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म गेलं, ते आपल्या खोलीत ठेवू शकत होते, पण नाही सांगितलं. त्यांनी विचार केला की हा त्याच्या बरोबरच राहण्याच्या योग्यतेचा आहे. बोलावलं त्यांना आणि सांगितलं. गुरुपत्नी आणि गुरु दोघांनी सांगितलं की हे दोघे तुझ्या झोपडीमध्ये राहतील. आश्चर्य वाटलं. लक्षात ठेवा, आणि हे उग्रसेनाचे नातू आणि हा अगदी गरीब, आणि घरून आला होता तो केवळ आणि 2 वस्त्रावर आला होता गुरुग्रहामध्ये. आणि कुठे पोरबंदर जे आहे आज गुजरात मध्ये, तिथला राहणारा होता. तिथे आला आणि विचार केला की आज हे दोघे माझ्या, आणि गेल्याबरोबर घेऊन गेला झोपडीच्या दारातच आपल्या कुटियाच्या. सांगितलं थोडं थांबावं. श्रीकृष्णाने विचारलं, काय करतो? थोडीशी अतिथी सेवा करतो. आजच्या दिवस तुम्ही माझे अतिथी आहात आणि आजचे दिवस माझे अतिथी आहात. हसले ते आणि त्यांचे पाय धुतले दोघांचे आणि तिथे त्यांना बसवलं. 2 आसनं टाकून बसवलं. जे काही आपल्याला होतं ते थोडं प्रसाद दिला त्याला खायला. बसले आणि बोलता बोलता श्रीकृष्णांनी विचारलं की मित्रा, तू कधी आला? बघा, पहिल्यानी श्रीकृष्णाच्या मुखामधनं मित्र हे शब्द निघाले. भागवताच्या एकेका शब्दावर जर आपण लक्ष दिलं ना, आपल्याला भागवत सोडवणार नाही. आणि याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. आज 72 वर्ष झाले आम्ही भागवत सांगतोय, पण आम्हाला भागवत सोडाच नाही वाटत. आणि मूळ पाठांत चालूच असतो तेव्हा. आणि जेव्हा कोणी म्हणते आम्हाला वेळ नाही मिळत आणि वेळ मिळत नाही, आम्हाला कधी बोर होतो, असं आम्हाला कधीच होत नाही. असं काही झालंय की मी भागवत पुढ्यात घेतो आणि श्लोक वाचत बसतो तेव्हा. आणि सांगितलं की तिथे थोड्या वेळामध्ये श्रीकृष्णांनी म्हटलं, मी तुला मित्र म्हटलं, तू मला मित्र नाही म्हणणार. लक्षात ठेवा, श्रीकृष्णाला देखील वाटते की यांनी मला मित्र म्हणावं, तू मला मित्र नाही म्हणणार. सुदामाने खाली बघितलं आणि सांगितलं की मित्रता निभावणं अति कठीण आहे आणि तनानी आणि मनानी मी मित्रता निभावू शकेल, पण मी अतिशय गरीब आहे. धनानी मी मित्रता निभावू शकणार नाही. श्रीकृष्णांनी सांगितलं, मी तुला मित्र म्हटलेला आहे, मित्रता मला निभवायची, तू मला सोडून नकोस कधी. श्रीकृष्ण सांगतात
म्हणजे श्रीकृष्णाला कशाची आवश्यकता आहे, कोणाची आवश्यकता आहे बघा. अगदी निर्धन होता, 2 वस्त्रावर आणि पोरबंदरून आलेला होता, अंगात घालायला सदरा देखील इतका गरीब. आणि सांगितलं ठीक आहे, तू मला विसरू नकोस. आणि तिघे जण नेहमी बरोबर राहायचे, श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम. अगदी बरोबर राहायचे, बरोबर खायचे प्यायचे. सुदामाचं नख जरी दुखलं तरी श्रीकृष्ण त्याला मांडीवर घ्यायचे. त्यांनी खाल्ल्याशिवाय स्वतः खात नसत सुदामाला. आणि खूप आनंद झाला की देवा तुझे माझ्यावर केवढे उपकार आहेत की आज प्रत्यक्ष आणि बरोबर खाणं पिणं झोपणं राहणं. आणि तर सांदीपनी ऋषीने आपल्या पत्नींना सांगून दिलं की प्रत्यक्ष परब्रह्म आहे, कुठल्याही प्रकारचं काम याला सांगू नकोस. ते सांगितलं मी कुठलंही काम सांगणार नाही. पण श्रीकृष्णाने ती सगळी कामं केली, झाडझूड केली, पाणी भरलं आणि गुरुपत्नीची सेवा केली, त्यांचे वस्त्र धुवून दिले, हे सगळे काम करत होते. आणि जो वनामधून लाकडं घेऊन येत होते तिथे त्यांच्याकरता सगळे एक दिवस संध्याकाळची वेळ अंगणात सगळे होते. बरं बघा, आणि अंगणात उभे होते तिथे आणि गुरुपत्नी स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करताना थोडा धूर झाला. तिने आपल्या मनाशीच म्हटलं की लाकडं ओली आहेत, धूर होतो आहे, मुलांना धुराचा त्रास व्हायला नको. हे शब्द तिघांनी ऐकले. श्रीकृष्णाने एकदम सांगितलं की दादा आईला त्रास होतोय, चला आपण वाडी लाकडं आणू. चल सुदामा. तिघे जण वाडी लाकडाला लागली. संदीपनी ऋषी आपलं तपस्याहून आले आणि विचारलं सगळे आहेत, श्रीकृष्ण बलराम सुदामा कुठे गेले. त्यांनी सांगितले मी काही सांगितलं नाही. रात्र व्हायला लागली, थोडा हलकासा पाऊस पडायला लागला. तेव्हा हातात दिवा घेऊन गेले. अरे श्रीकृष्ण, हे बलराम, हे सुदामा, तुम्ही कुठे गेलात. थोड्या वेळामध्ये बघितलं तर तिघांच्या डोक्यावर लाकडाच्या मोळी, समोर श्रीकृष्ण, मध्ये सुदामा आणि मागे बलराम. सांदीपनी ऋषीने विचारलं की श्रीकृष्ण हे काय आहे. इतर कोणी असं त्यांनी काय सांगितलं असतं, काय आहे म्हणजे ही गुरुसेवा आहे. श्रीकृष्णांनी काय सांगावं, श्रीकृष्णांनी काय सांगितलं, गुरुदेव हा माझा स्वार्थ आहे. जर मी हे करणार नाही तर आपल्याकडनं मिळालेलं ज्ञान क्रियाशील कसं होईल. गुरुंनी नुसता डोक्यावर हात ठेवला म्हणजे काम झालं असं नाही. अंतस्थ गुरुचा आशीर्वाद आणि पाहिजेत आणि ते आपण प्राप्त करून घ्या. आणि अगदी निसंकोचपणे निस्वार्थपणे जर गुरुची सेवा कराल, आपल्या जीवनामध्ये कसाही गुरु असतो. गुरु या आणि पुरुषाचा विचार नका करू, गुरु या तत्वाचा विचार करा. पुन्हा एकदा वेदसूत्र आम्ही सांगून देतो, तद्विज्ञानार्थम सगुरु अधिगच्छेत समित्तानि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असा. आणि गुरु तेव्हा आणि अति बघा तिघेही जण बरोबर. आणि अध्ययनामध्ये सुदामा जसे श्रीकृष्ण हुशार, बलराम तसे तिघे जण बरोबरीच ज्ञान प्राप्त केलेलं. आणि ज्ञानाच्या बलावर सुदामा काही करू शकत होते. आजकाल ज्ञानाचा उपयोग कशा करतात, केवळ धन कमावण्याकरता. या डिग्र्या कशा करता घेतात, धन कमावण्याकरता. आणि तेव्हा सुदामाने काय ठरवून टाकलं होतं बघू आपण आता पुढे. तेव्हा तर बरोबरीचे ज्ञान जेव्हा आणि 14 विद्या 64 कला यांचं सगळं अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरुजींनी एक दिवस श्रीकृष्णाला विचारलं आणि श्रीकृष्णाने सांगितलं की गुरुदेव आता आणि अध्ययन संपलेलं आहे, उद्या जाणार आहोत, गुरुदक्षिणामध्ये काय देऊ. श्रीकृष्ण कोण आहे, त्रिलोकीनाथ आहेत. त्रैलोक्याचं राज्य मागितलं असतं तरी देखील दिलं असतं. श्रीकृष्णाने काय सांगितलं त्या की गुरुदक्षिणा काय देऊ. सांदीपनीने काय सांगितलं, श्रीकृष्ण आश्रमामध्ये हवा भरपूर आहे. अरे लोक खराब झालं काय, हे विचारतात गुरुदक्षिणा किती देऊ, हे सांगतात आश्रमामध्ये हवा भरपूर आहे आणि शुद्ध आहे. क्षिप्रा नदीला पाणी भरपूर आहे आणि शुद्ध आहे, स्वच्छ पाणी आहे. आश्रमामध्ये अन्नधान्य भरपूर होतं आणि काही कुठल्या गोष्टीची कमी नाही.
मग आणखी गुरुदक्षिणा हवी कशाला? का बरं? माणसाला जिवंत राहायला सगळ्यात अगोदर कशाची आवश्यकता आहे? शुद्ध हवेची, ती आहे. दुसरी पाण्याची, ते पाणी देखील आहे. आणि तिसरी अन्न, ते देखील आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं गुरुदक्षिणा देणार नाही तर आपल्याकडनं मिळालेलं ज्ञान आणि क्रियाशील कसं होईल? गुरुदक्षिणा द्यायची आहे. म्हणाले हो, जी विद्या मी तुला दिलेली आहे ती आणि योग्य शिष्याला विनामूल्य दे. विनामूल्य याचा अर्थ काय माहिती आपल्याला? विनामूल्य म्हणजे दक्षिणा घेऊ नको असं नाही. दक्षिणा घे, दक्षिणा घेण्याचा अधिकार आहे, पण तिचं मूल्य ठरवण्याचा अधिकार नाही. आजकाल अध्यात्माचं मूल्य होते. आपण बघता आहात की अध्यात्माचं खूप लाखो रुपये मूल्य होतं. अध्यात्माचं मुख्य लाखो रुपयेच आहे का? हो, करोडो रुपये आहे. पण हे इथे सांगितलं श्रीकृष्णाने गुरुच्या आज्ञेचं पालन केलं. जी विद्या त्यांच्याकडनं मिळाली तीच विद्या अर्जुनाला गीतेच्या रूपाने दिली आणि उद्धवाला भागवताच्या आणि एकादश स्कंदाच्या माध्यमाने दिली. सांगितलं विद्यावंश वाढवा. बलरामाला सांगितलं, सुदामा जवळ गेले, नमस्कार केला. काही बोलणार नाही. काय बोलणार? काय गुरु होत? डोळ्यातले अश्रू गुरुच्या चरणावर पडले. ज्या शिष्याचे अश्रू गुरुच्या चरणावर पडतील ना, त्याला गुरु कधी अंतर स्वतः कष्टामध्ये राहील, पण शिष्याला आणि कष्ट होऊ देणार नाही. हे लक्षात ठेवा. तेव्हा आपण गुरुचं तत्व समजत नाही. आपल्याला गुरु म्हणजे आहे बा, करायचा आहे, करून टाकलं ना, असं नाही आहे ते. तेव्हा तर त्या ठिकाणी आणि सांगितलं 2 हस्तक आणि 3रं मस्तक एवढंच आहे. सांदीपनी ऋषीने त्याला जवळ घेतलं. सुदामाच्या ललाटावर सांदीपनी ऋषींनी एक लेख बघितला होता, श्री क्षय, श्रीचा क्षय. श्रीकृष्ण जवळ उभे होते. सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्णाकडे बघितलं. श्रीकृष्ण समजले. सांदीपनी ऋषीला नमस्कार करून सांगितलं की माझा परम मित्र आहे. बघा, परम मित्र आहे, पण प्रारब्ध भोगावं लागते. लक्षात ठेवा, प्रारब्ध क्रियमान आणि संचित हे भोगलंच पाहिजे. पांडवांनी प्रारब्ध भोगलं की नाही? पांडव आणि श्रीकृष्ण यांचं नातं होतं. श्रीकृष्णाला वास्तविक पांडवांना श्रीकृष्ण आणि वनात जाऊ दिलं असतं काय? द्वारकेमध्ये कुठेही जरी ठेवून दिलं असतं. द्वारकेमध्ये वनाची कमी होती काय? पण नाही, जाऊ दिलं. आणि एक दिवस रुक्मिणीने विचारलं, श्रीकृष्ण शांत बसले होते. रुक्मिणीने विचारलं की पांडवांचा समाचार नाही, पांडव कुठे आहेत? श्रीकृष्णाने काय सांगितलं? पांडव एका गावामध्ये आपलं प्रारब्ध भोगतात. काय करत होते पांडव? ब्राह्मणाच्या वेशामध्ये ओम भवती भिक्षाम देही करत होते. लक्षात ठेवा, हस्तिनापूरचे राजा, इंद्रप्रस्थाचे राजा, त्या ठिकाणी ओम भवती सांगितलं. रुक्मिणी ते आपलं प्रारब्ध भोगतात. प्रारब्ध क्रियमान आणि संचित हे भोगलंच पाहिजे. तरी देखील आपल्या प्रारब्धामध्ये पुष्कळसा बदल परमेश्वर करतात. कशा करतात हे आम्ही आपल्याला आमच्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगू. म्हणजे किती कृपा आहे बघा. सांगू आपल्याला, आमच्या हस्तरेखेप्रमाणे आणि आमच्या जन्मपत्रिकेप्रमाणे 55 वर्षाच्या वर आम्ही जिवंत नाही राहू शकत. अजिबात नाही. आम्हाला समजत नाही असं नाही आहे. नाहीच की 55 वर्ष आणि जास्तीत जास्त 55 पुरे झाले, याच्यानंतर नाही. आज 83 सुरू आहे. कुठून मिळाले एवढे? आणि तर जरासंधाचं आक्रमण झालेलं आहे. जरासंधाचं आक्रमण झालं, आपल्या एकदम लक्षात नाही येणार, थोड्या वेळाने लक्षात येईल. आम्ही आपलं आणि समाधान करून देऊ. आक्रमण, जरासंधाचं आक्रमण आणि मथुरेवरच नाही, राधे राधे महाराजांवर देखील झालेलं आहे. बघूया कसं झालेलं आहे ते. तेव्हा तर त्या ठिकाणी सांगितलं की आणि तिथे नमस्कार केला. सगळ्यांनी जायला निघाले. मथुरेपासून आणि उज्जैन पासून मथुरा जवळ आहे, पण
श्रीकृष्णाने सुद्धा मला मथुरेला नाही नेलं. आता अध्ययन झालं होतं, नेऊ शकत होते, सांगू शकत होते की 4 दिवस मथुरेला राहा. माहिती होतं अगदी गरीब आहे, 4 दिवस तेवढेच नव्हे मिळाला, आपण काहीतरी खाण्याचं सामान वगैरे देऊ आणि काही भरपूर पैसे देऊ मग जाईल. हे नाही म्हटलं त्याला की तू मथुरला आहे म्हणून, माझ्या बरोबर मथुरात नाही. ते काय म्हणतात त्याला, सुदामा थोड्या दिवसामध्ये मी द्वारकेला जाईल, तू माझ्या द्वारकेला येशील, तू द्वारकेला जरूर. द्वारकेला बोलवलं. भागवताची भाषा समाधी भाषा आहे, ध्यानावस्थेमधला ग्रंथ आहे. द्वारका म्हणजे ब्रह्मविद्या आणि मथुरा म्हणजे मानवी काया. श्रीकृष्णाने आणि हे ओळखलं की हा मानवी कायाच्या संपर्काचा नाही आहे, हा आणि ब्रह्मविद्येच्या संपर्काचा आहे. म्हणून सांगितलं त्यांना अजून, आणि द्वारकेला जायला किती दिवस आहेत, अजून 14 वर्ष आहेत. बघा, त्यांची गोकुळ वृंदावनची लीला 11 वर्षाची आहे, मथुरेची लीला 14 वर्षाची आहे आणि द्वारकेची लीला आणि 100 वर्षाची आहे. असे 125 वर्ष, 25 दिवस, 25 तास श्रीकृष्ण आणि सगुण साकार रूपाने राहिले आणि नंतर आपल्या परमधामात निघून गेले. याचा अर्थ श्रीकृष्ण आता नाही तसा नका समजू बरं. त्याने आपलं जे सगुण साकार रूप होतं ते रूप अदृश्य करून टाकलं त्या ठिकाणाहून. तेव्हा तर सांगितलं हे सुदामा आपल्या गावाला गेले आणि श्रीकृष्ण बलराम मथुरेला आले. मथुरेला आल्यानंतर आता मथुरेचं सगळं ऐश्वर्य श्रीकृष्णाच्या जवळ होतं. उग्रसेन राजा होते आणि तिथे उद्धवाचं नाव आपण ऐकलं असेल. आम्ही सांगितलं वंशावळीमध्ये की उद्धव श्रीकृष्णाचे सख्खे चुलत भाऊ होते. आपल्याला वंशावळीमध्ये आम्ही सांगितलं होतं की देवमीड राजाला आणि 2 पत्नी होत्या, एक क्षत्रिय कन्या आणि एक गोपकन्या. क्षत्रिय कन्येपासून जो मुलगा झाला त्याचं नाव शूरसेन. शूरसेनाच्या पत्नीचं नाव मरीषा. शूरसेन आणि मरीषा यांना 10 मुलं होती. पहिल्या मुलाचं नाव वसुदेव, दुसऱ्याचं नाव देवभाग आणि तिसऱ्याचं नाव शफल्क, या कुराचे पिता. तेव्हा हे सगळे त्या ठिकाणी इथे देवभाग आणि देवभागाचे उद्धव आणि वसुदेवाचे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण आणि उद्धव हे सख्खे चुलत भाऊ होते. दिसायला उद्धव आणि श्रीकृष्ण अगदी एकसारखे होते. श्रीकृष्ण आणि उद्धव अतिशय ज्ञानी होते. देवगुरु बृहस्पतीचे शिष्य होते आणि उद्धवांनी नीतिशास्त्राचं अध्ययन केलेलं होतं. नीतिशास्त्र अति जटिल शास्त्र आहे, त्याचं अध्ययन केलेलं होतं. एवढा पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि कितीही मोठा ज्ञानी असला पण जोपर्यंत ज्ञान क्रियाशील होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला काही किंमत नाही. तो ज्ञान क्रियाशील व्हायला पाहिजे. ज्ञान क्रियाशील कसं होणार? ज्ञानाला जेव्हा प्रेमाची जोड मिळेल तेव्हा तो क्रियाशील. मोठ्या डिग्र्या घेतलेल्या डॉक्टर आहे, खूप मोठ्या डिग्र्या आहेत आणि बसलेला आहे आणि त्याच्याकडे ज्ञान पुष्कळ आहे पण क्रियाशील. एक पेशंट गेल्याबरोबर काय कशाला आला, काय ताप आहे, आता उभा तिथे बसा, इथे जवळ नाही तिथे बसा, हा बघा, हा काय, हे डॉक्टरचं काम नाही आहे. हे आपलं ज्ञान प्रदर्शित आहे. तिथे काय पाहिजे? प्रेम पाहिजे, तिथे भक्ती पाहिजे. तेव्हा तर प्रेमाचा लोळ ज्ञान क्रियाशील व्हायला पाहिजे तर त्या ज्ञानाला किंमत. नाही तर ते उद्धव ज्ञानी पुष्कळ होते पण ज्ञान क्रियाशील. आणि आपल्याला माहिती आहे ज्ञानाबरोबर एक लहानस पिलू वाढत असते. त्या पिलाचं नाव सांगू आपल्याला? अहंकार. ज्ञान झालं म्हणजे मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे अकडतो. कोणी जवळ आलं तरी हा जरा सांभाळून बोलत जा, दुरून बोलत जा, इथे नका, इथे कशाला, हे कशाला पाहिजे, कशाला पाहिजे. शेवटी आपण सगळे एका ठिकाणाहून आलेले आहोत आणि एकाच ठिकाणी आपण सगळेजण जाणार आहोत. हे हवं कशाला मग? तेव्हा तर उद्धव जाणलं आणि श्रीकृष्ण जेव्हापासून वृंदावन आले तेव्हापासून त्यांना आणि वृंदावनच्या भूमीची यशोदेची खूप आठवण येत होती, अतिशय आठवण यायची त्यांना. आणि ते रोज राजमहालाच्या आगाशीवर म्हणजे ज्याला आपण गच्ची म्हणता तिथे जाऊन आणि
वृंदांच्या भूमीकडे बघायचे. हा यशोदा माता, हा नंद बाबा, हा ब्रजवासी, हा राधे राधे, सगळ्यांची आठवण करायची आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. उद्धवांनी पुष्कळ बघितलं, विचार केला, एवढं सगळं ऐश्वर यांच्या पायाजवळ आहे आणि हे बरं रात्र झोपेमध्ये उद्धव त्यांची सेवा करायचे, हातपाय दाबून द्यायचे, अंग दाबून द्यायचे, झोपेमध्ये सुद्धा. हा यशोदा माता, हा राधे राधे. कळे ना उद्धवाला ही राधा कोण आहे. वृंदावन आणि मथुरेचं अंतर किती आहे? 6 मैल फक्त. उद्धवाला माहिती नाही राधा कोण आहे. तेव्हा राधा कोण आहे, राधा, आणि सगळेजण राधेबद्दल काही बोलतात, काही अगदी म्हणजे वाटेल तसं बोलतात की आणि श्रीकृष्ण लहान होते, मोठे होत होते, मग राधा आली की ते मोठे व्हायचे, मग एका खोलीमध्ये थांबायचे, मग ते पुन्हा लहान होऊन जायचे आणि मोठे जायचे. हे जादूटोणं नाही आहे हो भागवतात कुठे, असं लिहिलेलंच नाही भागवतात कुठे. काहीतरी सांगा त्याला, काय राधा कोण होती. तर त्या ठिकाणी आणि काही कोणी काही सांगते, कोणी काही सांगते. थोडक्यात सांगू आपल्याला. राधोपनिषदामध्ये पुष्कळ दिलेलं आहे, पण इतकं नाही सांगतो का. भगवान श्रीकृष्णाची उपासना आराधना कशी करायची, जरा लक्षपूर्वक आहे का. भगवान श्रीकृष्णाची आराधना उपासना कशी करायची हे श्रीकृष्ण